काल आम्ही आणि खासदार साहेबांनी राज्याचे कृषी मंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्री या दोघांची भेट घेतली। त्यांना ही गोष्ट निदर्शनास आणून दिली की 8 ऑगस्टला सोलापूर जिल्ह्यात पाऊस झाला, त्यांचं प्रशासनामार्फत अबकडे गेलं आणि त्यांचा निधी वितरित झाला। परंतु धाराशिव जिल्ह्यात 14 ऑगस्टला 10 ते 14 ऑगस्टमध्ये जो पाऊस झाला होता, जी अतिवृष्टी झाली होती, त्याच्या अद्यापपर्यंत पंचनामे पूर्ण होऊन शासनाला जी मदतीची मागणी पाहिजे अबकडे या नमुन्यात जायला पाहिजे होती ती गेलेली नाही। त्यामुळे तात्काळ ही माहिती मागून त्या शेतकऱ्यांना बाकीच्या जिल्ह्यात जसा निधी आला त्याप्रमाणे निधी वितरण करण्यात यावं। आणि दुसरा विषय, या सरकारने नवीन पीक विमा योजना लागू केलेली आहे। आता एवढा पाऊस होऊन सुद्धा चारी ट्रिगर ॲड ऑन कव्हर जे होते, चारी ट्रिगर काढल्यामुळे शेतकरी एवढं नुकसान होऊन सुद्धा पूर्ण सोयाबीन पाण्यात असताना सुद्धा शेतकरी विमा कंपनीला नुकसान भरपाईसाठी कळवू शकत नाही। ते न कळवल्यामुळे जी तुटपुंजी रक्कम विमा कंपनीकडून मिळू शकत होती ती सुद्धा आता मिळणार नाही। मग ह्याचं श्रेय कोण घेणार आता? आणि दुसरा विषय, मागच्या वर्षीपर्यंत निवडणुकीच्या आधीपर्यंत ह्या सरकारनं 3 हेक्टरपर्यंत 13,600 रुपये प्रमाणे प्रति हेक्टरी अतिवृष्टीची मदत दिली होती। आता ती मदत वाढवायची तर लांबच, परंतु एवढं नुकसान झालं असताना सुद्धा त्यांनी 8,500 प्रमाणेच प्रति हेक्टरी मदत द्यायचं धोरण जे शासनाचं आहे हे चुकीचं आहे। एकतर विम्याचे ॲड ऑन कव्हर काढल्यामुळे विम्याची मदत कुठली मिळणार नाही, त्या दुसऱ्या बाजूला 13,600 वरनं रक्कम कमी करून 8,500 काढली। प्रशासन या पंचनाम्याच्या बाबतीत उदासीन आहे। आता आपण बघतो की प्रत्येक नदीला, प्रत्येक ओढ्याला पूर आलेला आहे आणि यातून नदीनी ओढ्यांनी पात्र बदलले। शेकडो शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे, ती जमीन नापीक झालेली आहे। याबाबत सुद्धा शासनाकडनं किंवा प्रशासनाकडनं कुठलीही जी मदत मिळण्यासाठी जी कारवाई करणं गरजेचं होतं, जे पंचनामे करून शासनाला पाठवणं गरजेचं होतं, हे अद्यापर्यंत झालेलं नाही। तर आम्ही कृषी मंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्र्यांना विनंती केली की ह्या सगळ्या गोष्टीचा समावेश